गौरव विजिबल आहे. आता आपल्याला काय करायचंय, तर आजचा जो टॉपिक आहे तो आहे स्विच केस. ठीक आहे. स्विच म्हणजे जनरली काय असतं? कुठं ऐकलंय स्विच? हम्म. कुठं ऐकलंय का स्विच? नॉर्मली जेव्हा तुम्ही बटन, आता लाईट सपोज तुम्ही चालू करताय, त्याला काय म्हणतो आपण? शक्यतो जिथं स्विचेस वगैरे आहेत तो काय असणार आहे स्विच म्हणजे? जसं की आपण इफ एलिफ एल्स हे जे काही पाहिलेलं होतं, इफ एल्स इफ वाला जे काही लॅडर पाहिलेला होता, त्यात काय केलेलं होतं आठवतंय? म्हणजे मार्क्सचं बघा काय होतं, की जर का एक पर्टिक्युलर मार्क्स नसतील, म्हणजे एका रेंजमध्ये नसेल तर दुसऱ्या रेंजमध्ये चेक केले जायचे, दुसऱ्यामध्ये नसेल तर तिसऱ्या रेंजमध्ये, चौथ्या रेंजमध्ये. असं काय आहे की आपण वेगवेगळे कंडिशन्स लिहिलेल्या होत्या. ठीक आहे. तो स्विच केस हे त्या इफ आणि एल्सच्या अल्टरनेट असणार आहे. ठीक आहे. स्विच केस हे अल्टरनेटिव्ह टू काय असणार आहे? इफ एल्स लॅडर असणार आहे. जे की आपल्याला अलाउ करतं मल्टिपल ऑपरेशन्स आणि डिफरंट पॉसिबिलिटीज रन करण्यासाठी. ठीक आहे. आणि याचं डिक्लरेशन चालू होतं स्विच नावाच्या कीवर्डनं किंवा वर्डनं. सो बघा, दी स्विच सॉरी दी स्विच स्टेटमेंट is an alternative or alternate to the or to if, मी इथं कोटेशन मार्क मध्ये लिहितो, if else if and else statements. ठीक आहे. हे अल्टरनेटिव्ह असणार आहे कशासाठी? इफ एलिफ एल्स स्टेटमेंटचं. ठीक आहे. स्टेटमेंट which allow us काय अलाउ करतात? टू एक्झिक्यूट multiple operations for the different possibles. ठीक है. Different possibles or possible values of a single variable called switch variable called switch variables. ठीक आहे. स्विच व्हेरिएबल्स आपण असं म्हणू शकतो. त्यानंतर आणखी काय करू शकतो, की आपण इथं मल्टिपल केसेस लिहू शकतो. ठीक आहे. वी कॅन डिफाईन व्हेरियस स्टेटमेंट. इथं लिहितो मी हवं तर लाईक धिस. एंडला गेलो, एंटर केलं. इथं लिही की वी कॅन डिफाईन मल्टिपल केसेस फॉर द डिफरंट व्हॅल्यूज. ठीक आहे. ऑफ अ सिंगल व्हेरिएबल. ठीक आहे. एकाच व्हेरिएबलचं मल्टिपल व्हॅल्यूज काय करायचे आहेत, की आपल्याला द्यायच्या आहेत. ठीक आहे. तो बघा, 1 सेकंद. नेक्स्ट याचा जो सिंटॅक्स असेल, तो सिंटॅक्स बघा कसा असणार आहे. सिंटॅक्स म्हणजेच काय, की ह्याला लिहायचं कसं? तर लिहायचं सिंपल आहे. बघा, मी इथं जरासं जागा करतो आणि पुढे काय असेल, की सिंटॅक्स. ठीक आहे. सिंटॅक्स आणि इथं
काय असेल सिंटॅक्स, तर स्विच असं ब्रॅकेटमध्ये एखादं एक्सप्रेशन द्यायचं, एक्सप्रेशन जे की काल आपण एक्सप्रेशन म्हणजे एखादी कंडिशन असणार आहे, ठीक आहे, कंडिशन असेल आणि यानंतर कर्ली ब्रेसेस स्टार्ट होतात आणि इथं आपण केसेस लिहितो. केसेसमध्ये काय असतं तर व्हॅल्यू 1, ठीक आहे, कोलन करून काय असणार आहे की याच्या अंडर म्हणजे असं थोडंसं आतमध्ये, त्याला इंडेंटेशन म्हणतात. तो याच्या आतमध्ये काय असणार आहे, कोड टू बी एक्झिक्युटेड, ठीक आहे. असं परत एकदा असंच काय असू शकतं की मल्टिपल केसेस तुम्ही डिक्लेअर करू शकता, ठीक आहे. असं तुम्ही इथं डिक्लेअर करतो लाईक धिस आणि सेकंड असेल हा. त्यानंतर पुढे काय आहे की परत मी इथं गेलो आणि पेस्ट केलं. ही केस 3 असू शकते. अशा तुम्ही कितीही केसेस ठेवू शकता, ठीक आहे. कितीही केसेस काय आहे ठेवू शकता. मी मध्ये डॉट, डॉट, डॉट करतोय. असं डॉट, डॉट, डॉट आणि मग खाली काय असणार आहे, जसं की आपल्याकडं डिफॉल्ट एल्स होतं, तसं इथं डिफॉल्ट म्हणूनच आहे. डिफॉल्ट कोलन करायचं आणि एंटर करून इथं कोड असणार आहे. कोड टू बी एक्झिक्युटेड, ठीक आहे. असं सो जर का सर्व का इफ ऑल केसेस आर नॉट मॅच्ड, ठीक आहे. जर का सर्व केसेस ज्या आहेत त्या मॅच नाही झाल्या तर आपण काय करेल, हे स्विच वगैरे करणार आहोत असं, ठीक आहे. सो अशा प्रकारे काय करतात की स्विच केसेस लिहित असतात. स्विच त्यानंतर कर्ली ब्रेसेस आणि हे सर्व झाल्यानंतर मग आपण खाली काय करेल, हा कर्ली ब्रेसेस जो आहे तो क्लोज करेल. हा जो इथं स्टार्ट झालेला होता त्यालाच आपण खाली काय करणार आहोत, एंड करणार आहोत, ठीक आहे. सो मी व्हीएस कोड ओपन करतो, 1 सेकंड. आता स्विच केसमध्ये काही रूल्स असतात, ठीक आहे. म्हणजे जे आपण इथं कंडिशन किंवा एक्सप्रेशन्स वगैरे लिहिलेले आहेत, त्याच्यासाठी रूल्स आहेत काही. रूल्स फॉर स्विच स्टेटमेंट, ठीक आहे. काय-काय रूल आहेत? तर पहिला रूल आहे दॅट इज की तुम्ही इथं द स्विच एक्सप्रेशन, द स्विच एक्सप्रेशन मस्ट बी ॲन इंटिजर. हे इथं जे काही एक्सप्रेशन दिलेलं आहे, हे कंपल्सरी काय असायला हवं? आयदर इंटिजर ऑर कॅरेक्टर असायला हवं. ठीक आहे. कॅरेक्टर असायला हवं. कॅरेक्टर टाइप. म्हणजेच इथं जे काही एक्सप्रेशन द्याल त्याचा दुसरा टाइप नकोय कोणताही. आयदर इंटिजर असायला हवा किंवा कॅरेक्टर असायला हवा. जे इफ एल्स मध्ये कसं होतं की बुलियन रिझल्ट होता. बुलियन म्हणजेच काय की आयदर ट्रू ऑर फॉल्स असं होतं. बट इथं काय आहे की आपण एक्सप्रेशन देत असताना इंटिजर देतो. 1, 0 असं काय आहे एक्सप्रेशन देतो. त्यानंतर सेकंड काय आहे की दी केस व्हॅल्यू, दी केस व्हॅल्यू मस्ट बी ॲन इंटिजर. इथं सुद्धा काय असायला हवं? इंटिजर ऑर कॅरेक्टर कॉन्स्टंट असायला हवं. कॅरेक्टर कॉन्स्टंट असायला हवं असं. त्यानंतर पुढे काय असेल की नेक्स्ट बघा इथं थर्ड रूल जो आहे की द केस व्हॅल्यू, द केस व्हॅल्यू कॅन बी used only inside the switch statement. स्विच स्टेटमेंट, ठीक आहे. हे जे काही व्हॅल्यू आहे ते स्विचच्या आतमध्येच असायला हवं. म्हणजे ह्या कर्ली ब्रेसेसच्या आतमध्येच असायला हवं. ठीक आहे. केस या कर्ली ब्रेसेसच्या बाहेर येऊन डिक्लेअर नसते होत. ऑलवेज ह्या 2 कर्ली ब्रेसेसच्या अंडरच असायला हवं. ठीक आहे. ह्याच्या बाहेर आलं तर ते व्हॅलिड नसणार आहे. इकडंच असायला हवं इन बिटवीन दीज 2 कर्ली ब्रेसेस. ठीक आहे.
आणि आपण प्रत्येक केस नंतर काय करू शकतो तर ब्रेक स्टेटमेंट यूज करू शकतो. ठीक आहे. द ब्रेक स्टेटमेंट in switch is not must, it is optional. ठीक है, it is optional. So if there is no break statement, जर का तिथं break statement नसेल तर बघा break statement found in the case, जर का तिथं ब्रेक स्टेटमेंट नसेल तर काय होतं तर सर्व काही कंडिशन्स सर्व काही केसेस ज्या आहेत त्या एक्झिक्यूट होतात. ऑल दी cases will be executed present after the matched case. ठीक आहे. काय केलं जातं तर ज्या काही ऑदर स्टेटमेंट्स असणार आहेत किंवा ऑदर केसेस आहेत त्या सर्व काही एक्झिक्यूट होणार आहेत. ठीक आहे. सो नेक्स्ट काय असेल की याला डिक्लेअर कसं करायचं. ठीक आहे. स्विच केस काय असू शकते, व्हॅलिड काय आहे, इनव्हॅलिड काय आहे, हे सर्व काही आपण आता डिस्कस करूयात. तर बघा मी इथं काही व्हॅल्यूज डिक्लेअर करतोय जसं की इंटिजर एक्स देन वाय देन झेड. ठीक आहे. त्या काही अशा इंटिजर व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. त्यानंतर काही कॅरेक्टर व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. लेट सपोज की ए और बी, ए कॉमा बी दिलेला आहे. त्यानंतर काही फ्लोटिंग पॉइंट व्हॅल्यूज दिलेल्या आहेत, फ्लोट एफ असं. ह्यांना म्हणजे व्हेरिएबल डिक्लेअर केले, सॉरी व्हॅल्यू म्हटलो मी, बट हे काय आहेत की व्हेरिएबल्स डिक्लेअर केलेले आहेत सगळे. ठीक आहे. आता हे व्हेरिएबल जे काही आहेत किंवा हे जे काही आपण वेगवेगळ्या टाईपचे व्हेरिएबल्स डिक्लेअर केलेले आहेत, यांना आपण कसं कसं यूज करू शकतो, व्हॅलिड काय आहे, इनव्हॅलिड काय आहे. ठीक आहे. सो मी दोन वेगवेगळे टेबल्स क्रिएट करतोय खाली बघा. व्हॅलिड स्विच, ठीक आहे, आणि इकडं काय असेल इनव्हॅलिड स्विच. ठीक आहे. असं व्हॅलिड स्विच आणि इनव्हॅलिड स्विच. वरती आपण व्हॅल्यूज बघा, एक्स वाय झेड हे इंटिजर आहेत, ए आणि बी हा कॅरेक्टर आहेत, वेअर एफ हा फ्लोट आहे. ऑलरेडी आपण इथं डिक्लेअर केलंय की स्विच केस कसे असतील, केस कसे असेल. ठीक आहे. केसची व्हॅल्यू काय असायला हवी हे सर्व काही आपण डिफाईन केलेलं आहे. ओके. हे सर्व काही डिफाईन केलेलं आहे. सो बघा व्हॅलिड कोणते कोणते असणार आहेत तर इथं स्विच एक्स असू शकतं, स्विच एवढं मी कॉपी करतो, स्विच एक्स असू शकतं किंवा दुसरं काय आहे इथं स्विच एक्स, एखादी कंडिशन बघा एक्स ग्रेटर दॅन वाय असू शकतं. त्यानंतर पुढे काय आहे की आपण काय केलंय की इंटिजरच कंपॅरिझन केलं. आता कॅरेक्टर असू शकतं. ठीक आहे. कॅरेक्टर म्हणजेच काय की सपोज मी इथं स्विच ए प्लस बी -2 एखादा असं एक्सप्रेशन असेल हे असू शकतं किंवा आणखी काय तर स्विच आणि एखादं फंक्शन असेल. अजून फंक्शन झालेलं नाहीये, बट एखादं फंक्शन असेल ज्यामध्ये एक्स आणि वाय हे जे काही इंटिजर आहेत ते जातील. सो ह्या व्हॅल्यूज व्हॅलिड असणार आहेत आपल्याला. ठीक आहे. मग इनव्हॅलिड काय काय आहे बघा. तर आपण जर का इथं स्विच आणि एफ दिलं म्हणजे फ्लोटिंग पॉइंट व्हॅल्यू दिली तर इथं चालणार नाहीये. आणखी काय तर एक्स प्लस एखादं 0.5 और 2.5 मी काय केलं की फ्लोटिंग पॉइंट व्हॅल्यू आपण इंटिजर मध्ये ऍड केली तर एंड रिझल्ट काय होणार आहे पॉइंट मध्येच येणार आहे. ठीक आहे. म्हणजे 10 प्लस 2.5 केलं तर 12.5 असंच येणार आहे. सो अशा व्हॅल्यूज अलाउड नाही आहेत. अशा व्हॅल्यूज अलाउड नाही आहेत. आपल्याला फक्त अलाउड व्हॅल्यूज काय आहेत तर इंटिजर और कॅरेक्टर टाईपच्याच व्हॅल्यूज अलाउड आहेत. बघा असं.
तो जसं आपण इथं काय केलं, की हा जो काही टेबल आहे, हा टेबल बघितला. तसंच तसंच काय असणार आहे, की आपण खाली एक आणखी टेबल पाहणार आहोत. दॅट इज व्हॅलिड केस आणि इनव्हॅलिड केस. ठीक आहे. व्हॅलिड केस आणि इनव्हॅलिड केस असं पाहणार आहोत. तर व्हॅलिड केसमध्ये कसं असतं, व्हॅल्यूज तुम्ही काय-काय देऊ शकता बघा. केस 3 मी असंच दिलं एक्झाम्पल किंवा नेक्स्ट काय असू शकतं, केस एखादा ए कोटेशन मार्कमध्ये ए स्ट्रिंग असू शकते किंवा पुढे काय आहे, की एखादा केस 1+2 असं एखादं एक्सप्रेशन असू शकतं किंवा लास्ट काय आहे, की केस आणि इथं कोटेशन मार्कमध्ये एक्स हा ग्रेटर दॅन कोटेशन मार्कमध्ये वाय. हे काही व्हॅलिड सिंटॅक्सेस असू शकतात. ठीक आहे. मग इनव्हॅलिड काय असतात केसमध्ये? 1 सेकंड. तो इनव्हॅलिड काय असणार आहेत? तर बघा इथं केस 2.5 त्यानंतर नेक्स्ट बघा इथं केस एक्स असेल. देन नेक्स्ट काय आहे, की केस इथं x+2 असं असेल. स्पेस द्या. आणि लास्ट काय आहे, की केस तुम्ही असं मल्टिपल दिले 1, 2, 3 असल्या जर का व्हॅल्यूज दिल्या तर हे अलाउड नाहीये. असं जर का दिलं तर हे अलाउड नाहीये. सो व्हॅलिड स्टेटमेंट कसे यूज करायचे, इनव्हॅलिड स्टेटमेंट कसे यूज करायचे याच्याबद्दल आपण आता काय केलंय पाहिलेलं आहे. ठीक आहे. सो यांना बोल्ड करतो आणि हं, तसंच इथेही काय आहे मी बोल्ड करेल आणि हे देईल. ठीक आहे. व्हॅलिड केस आणि इनव्हॅलिड केस असं. आता एक्झाम्पल्स पाहूयात. म्हणजे कसं असतं बघा, की हे जे काही स्टेटमेंट्स असतात हे एक्झिक्यूट कसे होतात, तर जेव्हा आपण अ, इथं 1 सेकंड एक डायग्राम मी इथं पेस्ट करतोय. बघा काय असतं, की आपण एक्सप्रेशन लिहिलं. ठीक आहे. एक्सप्रेशन लिहिलं आणि ह्या एक्सप्रेशनमध्ये काय करतोय, की एक्झिक्युशन स्टार्ट झालं. एक्सप्रेशन जर का ट्रू झालं किंवा कंडिशन दिलेली ट्रू असेल, तर खाली येणार पहिल्यांदा चेक केलं जाईल, की केस 1 ची जे काही कंडिशन दिलेली आहे ती मॅच होते की नाही. याच्यामध्ये जर का मॅच झालं, तर स्टेटमेंट काय होणार आहे, एक्झिक्यूट होईल आणि ब्रेक होईल. ठीक आहे. एक्झिक्यूट होऊन ब्रेक होणार आहे किंवा अनमॅच जर का झालं, तर काय होईल परत ती केस 2 चेक केली जाईल. याच्यामध्ये जर का मॅच झालं, तर हा स्टेटमेंट 2 एक्झिक्यूट होऊन ब्रेक होणार आहे. ठीक आहे. जर का ब्रेक नाही केलं, तर हे बाकीचे स्टेटमेंट सुद्धा एक्झिक्यूट होतात. म्हणून इथे एरोज दिलेल्या आहेत. ठीक आहे. आणि अशा तुम्ही कितीही केसेस रन करू शकता आणि त्यापैकी जी काही केस म्हणजे मॅच होते, ते पर्टिक्युलर केस काय होते एक्झिक्यूट होते आणि जर का वरच्या सगळ्याच केसेस ह्या अनमॅच झाल्या, तर डिफॉल्ट काय केलं जातं, सर्व्ह केलं जातं. आणि इथं आपला प्रोग्राम काय होतो, एंड होतो. ठीक आहे. ब्रेक केल्यानंतर प्रत्येकाचा जो पॉइंट आहे तो कुठं जातोय, एंडला जाणार आहे. असं. तो अशा प्रकारे हे काय होतं, की एक्झिक्यूट होणार आहे. आता मी नॉर्मल एक कंडिशन घेतोय किंवा नॉर्मल एक प्रोग्राम लिहिणार आहे. त्यासाठी आपण इथं सी कंपायलर घेतोय मी ऑनलाईन. तो बघा, हा सी कंपायलर असेल आणि याच्यामध्ये मी काय करेल, की हे जे काही कोड लिहिलेला आहे याला काढून टाकून आपण मेनच्या अंडर
मी एक इंटिजर डिक्लेअर करतोय नम नावाचा, ज्याच्यामध्ये व्हॅल्यू काय असेल 2 असेल. ठीक आहे, एंटर केलं. त्यानंतर स्विच आणि ब्रॅकेटमध्ये काय असेल, नम असणार आहे. कर्ली ब्रेसेसच्या आतमध्ये आपण काय करेल तर केस लिहिणार आहोत. आता नमची व्हॅल्यू आपण काय दिले, 2 दिलेले आहे. सो 2 इथं जाणार आहे. 2 कोणतीही व्हॅलिड व्हॅल्यू असेल ना, तर त्याला काय कन्सिडर केलं जातं, ट्रू कन्सिडर केलं जातं. ठीक आहे. सो इथं आपण केस स्पेस देऊन 1 करा आणि कोलन द्यायचंय. ठीक आहे, सेमीकोलन नाही, कोलन द्यायचा आहे. आणि ह्याच्या अंडर मी प्रिंटएफ करतोय. काय प्रिंटएफ करायचं की व्हॅल्यू इज 1 आणि इथं स्लॅश एन करायचं. ठीक आहे, मी इथं कॉपी करतो एवढं. आता ही झाली केस 1 आणि तुम्हाला जर काही इथंच थांबायचं असेल तर आपण काय करेल, ब्रेक देणार आहोत किंवा ब्रेक असं करणार आहोत. ठीक आहे, एंटर केलं. बॅकस्पेस करून इथं तुम्हाला 3 डॉट असे डॉट 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 दिसते बघा. ह्याच लाईननं तुम्हाला काय करायचंय, एक्झिक्यूट करायचं आहे. जिथं हे डॉट 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 दिसतायत तिथंच काय कराल, एक्झिक्यूट करायचं आहे. आणि मग पुढे काय असेल की केस 2 कोलन करून एंटर करायचंय. इथं आपण प्रिंट करेल की व्हॅल्यू इज 2. ठीक आहे, एंटर केलं. इथंही मी काय करतोय की ब्रेक करतोय असं. नंतर परत एकदा तुम्हाला किती केसेस द्यायचे तेवढ्या देऊ शकता. मी लास्ट केस देतोय, केस 3 कोलन करून एंटर केलं आणि इथं प्रिंटएफ करून काय असेल की केस 3 हे करेल असं आणि नंतर ब्रेक असं करायचं. एंटर केलं, बॅकस्पेस केलाय आणि मग पुढे काय असणार आहे, इथं डिफॉल्ट लिहायचं. ठीक आहे, डिफॉल्ट. जर का वरच्या 1 2 3 ह्या तीनही केस फेल झाल्या तर आपण काय म्हणेल की व्हॅल्यू इज नॉट काय 1, 2, 3 यांच्यापैकी कोणतीच व्हॅल्यू नाहीये. 1 नाहीये, 2 नाहीये, 3 नाहीये असं. तो एंडला जाईल, एंटर करेल आणि इथं ब्रेक करणार आहोत. ठीक आहे, असं. तो हे एक्झिक्यूट करेल आणि रिटर्न 0 असणारच आहे. रिटर्न 0 वगैरे. आणि बघा हे असं असेल. तर मी रन वरती क्लिक करतोय. सर्व सिंटॅक्स ओके आहे. तुम्ही या रन वरती जर का क्लिक केला तर बघा व्हॅल्यू काय दिली आपण, 2 दिलेली होती. सो 2 ची व्हॅल्यू काय झाली, मॅच झाली. आता इथं सपोज आपण युजर कडून घेत आहोत व्हॅल्यू, तर युजर कडून कसं घ्यायचं, प्रिंटएफ आधी मेसेज द्या, एंटर द व्हॅल्यू, एंटर व्हॅल्यू और एंटर नंबर. ठीक आहे, कोलन करून स्पेस द्या आणि सेमीकोलन द्या. त्यानंतर स्कॅनएफ लिहायचं आणि कोणत्या टाइप मध्ये हा नंबर आहे, तर इंटिजर टाइप मध्ये आहे. सो इथं काय लिहायचं मग, %d लिहायचं आहे. ठीक आहे, आणि कॉमा करून याला कुठं सेव्ह करायचंय, तर नंबर मध्ये सेव्ह करायचंय. बस. मग इथं जा, रन करा. हा विचारेल काय की एंटर नंबर. मी 1 दिलं, एंटर केलं तर इथं काय आलंय बघा, व्हॅल्यू इज 1 असं आलेलं आहे. व्हॅल्यू इज 1 हे येईल. परत जर का रन केलं तर काय येणार आहे, मी आता सपोज की व्हॅल्यू 2 देतो. तो इथं काय आलं की व्हॅल्यू इज 2 आलेला आहे. तसंच मी परत एकदा रन केलं आणि इथं व्हॅल्यू 3 दिली तर काय येणार, व्हॅल्यू इज 3 येईल. बट आता तुम्ही वेगळीच व्हॅल्यू दिली, मी सपोज की इथं 23 दिलं तर काय येणार आहे, व्हॅल्यू इज नॉट 1 or 2 or 3 असं. 1 or 2 or 3 असं काय होणार आहे, एक्झिक्यूट होणार आहे. ठीक आहे, असं हे एक्झिक्यूट होत असतं. सो बघा आपण आता व्हॅल्यू काय दिली, तर एक स्टेटमेंट दिलेलं होतं इथं. कंडिशन म्हणजे स्विचला काय दिलेलं, एक डायरेक्टली नंबर दिलेला आहे. ठीक आहे, डायरेक्ट नंबर दिलेला होता. सो हा नंबर म्हणजे काय असतं, तर 1 सेकंड, आपली फाईल कुठे आहे. तो मी इथं एक नवीन फाईल क्रिएट करतो, switch.c असं. आणि याच्यामध्ये आपला जो काही कोड आहे
ह्या कोडला मी हॅश इन्क्लूड सहित कॉपी करतो आणि इथं जाऊन आपण पेस्ट करेल. ठीक आहे, असं. तो बघूयात इथं आता रन होतंय का काय. झालं तर चांगलंच आहे. इथं फाईल तरी क्रिएट होते त्याची. ठीक आहे, बट असो, हे एक्झिक्यूट काय नाही होत आहे. मी इथे इंटरप्ट करतोय. तो हा पहिला झाला प्रोग्राम. आता सपोज की आपण दुसरी काहीतरी व्हॅल्यू देतोय इथं. आता काय करणार आहोत तर दुसरी व्हॅल्यू देणार आहोत. ओके, सो दुसरी व्हॅल्यू म्हणजे काय असेल की सपोज एवढा कोड जो आहे तो मी आधी पेस्ट करेल. कॉपी करतोय आणि इथं जाऊन एक्झाम्पल्स कोलन करून एंटर केला आणि इथं पेस्ट केला. 25 करतो. सो हे सर्व काही झालंय. आता आपण सेकंड एक्झाम्पल पाहणार आहोत. ठीक आहे, सो नेक्स्ट बघा काय असेल तर मी कंट्रोल झेड करतो, म्हणजे आपलं जसं होतं तेच राहणार आहे. तर बघा आता नेक्स्ट एक्झाम्पल काय असेल की आपण वेगळं स्टेटमेंट देईल. जसं की इथं नंबर दिलेला होता, त्या नंबरच्या ऐवजी एखादी कंडिशन देतो. जसं की इथं असं ग्रेटर दॅन वगैरे दिलेला आहे. ठीक आहे, तर तो सिंटॅक्स यूज करून बघतो आपण. बघूयात आपण. ठीक आहे, सो त्यासाठी काय करेल की मी इकडं जातोय आणि हे दोन काढून टाकतो सेंटेन्सेस आणि इथं काय केलं की एक्स हा 10 देतो आणि वाय हा 5 देतो. एक्स हा 10 दिलाय, वाय हा 5 दिला आणि आपण इथं या स्विच मध्ये काय करूयात की जर का एक्स हा ग्रेटर दॅन वाय असेल, ठीक आहे, एक्स हा ग्रेटर दॅन वाय आहे अँड दोन वेळा लिहायचं असतं अँड काय असेल की एक्स प्लस वाय हे सुद्धा ग्रेटर दॅन 0 असायला हवे. ऑब्विसली इथं आहे दोन्ही केस, म्हणजे एक्स हा ग्रेटर दॅन वाय आहे, 10 इज ग्रेटर दॅन 5 आहे अँड एक्स प्लस वाय दॅट इज 15 इज ग्रेटर दॅन 0 आहे. ठीक आहे, सो बघा मग इथं आपण काय करेल की केस 1 ला सपोज हाय प्रिंट करतोय. हाय, आता सपोज आपण तिघांचेही नाव लिहू. हाय सागर. त्यानंतर इथं पुढे काय असेल की हाय गौरव. ठीक आहे, आणि इथं काय असेल हाय इशिका. ठीक आहे, तिघांची नावं लिहिलेत आणि मग पुढे काय असणार आहे की लास्ट जे काही आहे तो व्हॅल्यू इज नॉट किंवा बाय बाय करतो मी इथं. बाय बाय असं. ठीक आहे, तो बघूयात, याला रन करू. तो काय आलं, हाय सागर आलेला आहे. का? कारण ऑब्विसली इथं जी कंडिशन आहे ती कंडिशन ट्रू आहे. ऍक्च्युली हे असं नसायला हवंय, असं नसायला हवंय. आता सपोज मी इथं काय करतो की मल्टिपल केस वेगळ्या व्हॅल्यूज येणार नाहीयेत इथं, राईट? वेगळ्या व्हॅल्यूज येणार नाहीयेत. सो इथं 0 आणि 1 मध्येच येणार आहे. कारण आपण स्टेटमेंट कसं वापरलंय? लॉजिकल वापरलेलं आहे. अँड ठीक आहे. लॉजिक गेट ऑल्वेज काय रिटर्न करतात? आयदर ट्रू ऑर फॉल्स रिटर्न करतात. सो 1 रिप्रेझेंट करतो ट्रूला आणि 0 रिप्रेझेंट करणार आहे कशाला? फॉल्सला. सो जर का ट्रू असेल तर हाय सागर येईल आणि जर का फॉल्स असेल तर हाय इशिका येणार आहे. ठीक आहे, आणि हे दोन्हीही नसेल तर काय येत आहे? बाय बाय येणार आहे. ऑब्विसली इथं ह्या केसमध्ये काय येईल? हाय सागर येईल आत्ताच्या केसमध्ये. आणि आपण इथं जर का काय केलं की -50 केलं, -50 असं. आता काय होईल की हा पहिली केस तरी ट्रू आहे. एक्स इज ग्रेटर दॅन काय? वाय अँड
इथं काय असेल की x प्लस वाय 10 मायनस 50 काय येत आहे -40 येणार आहे विच इज नॉट ग्रेटर दॅन 0. सो इथं काय येतंय बघा काय आलंय हा शिका आलेला आहे कारण आपली स्विच केस काय होती ही होती जे की कंडिशन जी काही आहे ते मॅच होत नाहीये. ठीक आहे स्विच कंडिशन हॅज बुलियन व्हॅल्यू म्हणून काय आलं की हे जे काही आहे ती व्हॅल्यू काय आहे बुलियन रिझल्ट आला. सो जो की मॅच होतोय 0 ला सो 0 मॅच झाला इथं सो काय आलं हा शिका आलेला आहे असं बाय बाय येणारच नाही कारण याचा दुसरा रिझल्ट नसतोच राईट दुसरा रिझल्ट नसणारच आहे. ठीक आहे बाय बाय असं येणार नाहीये आणि आपण प्रत्येक वेळेस काय करतोय की ब्रेक करत आहोत तो बाय बाय वगैरे येणार नाहीये. हे समजलंय का एक्झाम्पल समजलंय. पहिली केस काय आहे की 10 इज ग्रेटर दॅन -50 सो हे ट्रू आलं अँड इकडे काय आहे की x प्लस वाय म्हणजे 10 मायनस वाय तो काय येतं -40 इज नॉट ग्रेटर दॅन 0 सो हे फॉल्स आलं. सो ट्रू अँड फॉल्स याचा रिझल्ट काय येतो अँड गेट मध्ये ट्रू अँड फॉल्स याच्यामध्ये ऑर गेट कसे एक्झिक्यूट होतात सॉरी ऑर गेट अँड गेट कधी ट्राय केलंय तुम्हाला 12वीला झालेलं असेल ना लॉजिकल गेट्स झालेत का 12th ला असं नो हो झालेलं. तो काय असतात लॉजिकल गेट कोणते कोणते असतात लॉजिकल गेट्स ऑर गेट अँड गेट तसं आणखी कोणते असतात And or if they not आणि nor का समथिंग काहीतरी एक आहे. एक्सॉर इथं सिम्पली अँड गेट कसं एक्झिक्यूट होतं बघा जर का आपण बायनरीज कन्सिडर केलं तर 2 येतं सो 2 किती आलं 4 आलं सो इथं इनपुट 1 मी त्याला I1 करतो इनपुट 2 ला I2 म्हणतोय आणि इथं आउटपुट असणार आहे. ठीक आहे आउटपुट असणार आहे. सो इथं बघा जर का कॅपिटल टी इथंही टी त्यानंतर इथं टी इथं एफ त्यानंतर इथं पुढे काय आहे एफ इकडं टी नेक्स्ट काय असेल परत एफ इकडे एफ आणि आपण अँड गेट बघतोय अँड गेट तो अँड गेट कसं असतं काय येतो रिझल्ट ट्रू ट्रू फॉल्स दोन्ही जर का ट्रू असतील तर रिझल्ट काय येतो ट्रू येणार आहे आणि बाकीच्या सगळ्या केसमध्ये एक जरी फॉल्स असेल तर फॉल्सच येणार आहे. बरोबर आहे ना हे चुकलंय काही येस नो इज इट करेक्ट आणि ऑर गेट साठी काय असतं की दोन्ही पैकी एक जरी ट्रू असेल तरी हा ट्रू असतो बट दोन्हीही फॉल्स असतील तरच हा काय होईल फॉल्स होणार आहे राईट. तो बघा हे अशा प्रकारे अँड गेट आणि ऑर गेट असतात. यांचा कलर आय थिंक केलाय व्हाईट करतो या झालं तो I1 आणि I2 वगैरे आलेले आहेत असे. सो
हेच ऑर गेट आणि अँड गेट वगैरे आपण यूज करू शकतो स्विचेस मध्ये. समजले स्विच केस कसं लिहितात? फक्त लक्षात काय ठेवायचंय, स्विच त्यानंतर एखादी कंडिशन असेल, कंडिशन नसेल तर व्हॅल्यू सुद्धा तुम्ही लिहू शकता. जसं की एक्स लिहिलं तरी काय होईल, इथं अलाउड असणार आहे. ठीक आहे. आणि मग खाली काय असणार आहेत तर केसेस लिहायच्यात, केस 1, केस 2, केस 3 आणि प्रत्येकाच्या अंडर काही ना काहीतरी कोड असेल, की केस 1 जर का ट्रू झालं तर काय करायला हवं, त्यानंतर केस 2 जर का असेल तर काय करायला हवं, एक्सेट्रा एक्सेट्रा. ठीक आहे. अशा प्रकारे हे तुम्ही करू शकता. ओके. सो बघा आता पुढे हम्म, आता आपण फंक्शन्स पाहणार आहोत. नेक्स्ट काय पाहिल तर फंक्शन्स पाहणार आहोत. ठीक आहे. सो फंक्शन्स म्हणजेच काय असणार आहे, इथं मी डेफिनेशन सांगेल. 1 सेकंड. मी पेस्ट केलता ना. ओके. सो इथं नवीन जो टॉपिक असेल तो काय असेल की फंक्शन्स इन सी. आपण लूप पाहिलं. ओके. ब्रेक स्टेटमेंट बद्दल लिहूयात, मग कंटिन्यू स्टेटमेंट मध्ये, मग नंतर फंक्शन मध्ये जाऊयात. ठीक आहे. ब्रेक स्टेटमेंट. ठीक आहे. ब्रेक स्टेटमेंट म्हणजे हे एक असं स्टेटमेंट असतं जिथं आपल्याला आपल्या प्रोग्रामचा जो काही आउट ऑफ जात होतं, जसं की आपण कंट्रोल जो काही आउट ऑफ जात होता, जसं आपण लास्ट टाइम काय केलेलं की इनफायनाईट व्हाईल लूप बघितलं, तो इनफायनाइटली जात होता. बट जर का आपल्याला तसलं इनफायनाइटली लूप किंवा एखादं स्टेटमेंट किंवा एखाद्या कंडिशन नंतर पुढे जायची गरज नाही असं जेव्हा वाटत असतं, त्यावेळेस आपण ॲबनॉर्मल स्टॉपेज करत असतो. जसं की आपल्या इथं ब्रेक, सायकलचा ब्रेक, बाईकचा ब्रेक, ट्रकचा ब्रेक, हे सगळे काय आहेत तर ब्रेक आहेत, जे ॲबनॉर्मल फ्लो आहे किंवा जो फ्लो आहे त्याला जर का आपल्याला इंटरप्ट करायचं असेल तर आपण ब्रेक्स अप्लाय करतो. तसं प्रोग्रामिंग मध्ये सुद्धा जर का ब्रेक्स अप्लाय करायचे असतील तर ब्रेक नावाचं स्टेटमेंट आपल्याला काय करावं लागतं, यूज करावं लागतं. ठीक आहे. सो बघा, इट इज युज्ड टू ब्रिंग द प्रोग्राम कंट्रोल आउट ऑफ द लूप. लूपच्या बाहेर घेऊन येण्यासाठी याला काय करतात, यूज करत असतात. सो पुढे द ब्रेक स्टेटमेंट is used inside कोणत्याही लूपच्या अंडरच याला इनसाइड लूप्स और स्विच स्टेटमेंट. ठीक आहे. स्विच स्टेटमेंटच्या अंडरच आपण याला काय करू शकतो, यूज करणार आहोत किंवा करत असतात. सो ब्रेक लूप्सच्या अंडर घेतो आपण किंवा काय आहे स्विच केसच्या अंडर लिहिणार आहोत. पण ब्रेकचं काही असं सिंटॅक्स नाहीये स्पेसिफिकली. तुम्ही ब्रेक लिहा आणि सेमिकोलन द्या, बस एवढंच. बट जेव्हा केव्हा तुम्ही ब्रेक लिहाल त्यावेळेस एक्झिक्युशन पुढे जात नाही, तिथंच थांबणार आहे. ठीक आहे. एक्झिक्युशन काय आहे, पुढे जाणार नाहीये. फॉर एक्झाम्पल मी एक इथं केस लिहितो बघा, कसं असेल, थोडं सर्व काढून टाकतो मी आणि इथं एंटर करून एक फॉर लूप लिहितो. फॉर लूप कसं लिहितात, इंटिजर I इक्वल्स टू 0 सेमिकोलन द्या,
आय लेस दॅन 10 करतो मी, म्हणजे हा 9 पर्यंत जाईल आणि आय प्लस प्लस केलं. कर्ली ब्रेसेस एंटर केलं. याच्यामध्ये काय करायचंय, तर मी एक कंडिशन लिहितो किंवा इथं एक प्रिंटएफ करतो. प्रिंटएफ कोटेशन मार्क मध्ये %d आणि स्लॅश एन करतोय. प्रत्येक वेळेस नवीन लाईनला जा म्हणून, आणि इथं आय ला प्रिंट करायचं आहे. ठीक आहे. बट आता पुढे काय करेल, की आपण इफ लूप लिहितोय. इफ कंडिशन देत आहे. काय, की जर का आय ची व्हॅल्यू इक्वल्स टू 5 झाली, की लगेच मला काय करायचंय, ब्रेक करायचा आहे. म्हणजे नॉर्मल एक कंडिशन दिली, की 5च्या पुढे जाऊ नकोस, असं सांगतोय आपण. तो आपल्याला बघा, मी इथं रन केल्यानंतर काय येईल, 0 1 2 3 4 5 पर्यंत आलं. 5 पासून पुढे नाही जाणार आहे हा. 5 पर्यंतच हा काय करेल, आउटपुट देणार आहे. आता तुम्हाला जर का बघायचं असेल, तर हा लूपच्या बाहेरच येऊन एक्झिक्यूट करतोय का? तर मी इथं प्रिंटएफ लिहितो आणि ब्रॅकेटमध्ये काय असेल, की केम आउट ऑफ दी लूप. इथं काय असेल, की लूपच्या बाहेर आलेला आहे आणि इथं आपण चेक करूयात, की आय ची व्हॅल्यू किती आहे. आय इक्वल्स टू %d करतो मी आणि बाहेर जाऊन काय करायचं, आय द्या. ठीक आहे. बाहेर जाऊन आय असं जर का दिलं आणि रन मध्ये जाऊन रन मॉड्यूल जर का केलं, तर बघा, एरर, काय एरर, ओके, सेमीकोलन राहिलाय. आणखी काय राहिलं, कॉमा. ओके, आपण बाहेर आलोय म्हणून हा काय करतोय, की एरर देणार आहे. ऑब्विसली लूपच्या बाहेर हा ऍक्सेसिबल नसणार आहे. जर का याला ऍक्सेसिबल करायचं असेल, तर आपल्याला काय करावं लागेल, इथं इंटिजर आय असा डिक्लेअर करावा लागेल, तरच हा अलाउड होईल लूपच्या बाहेर. तर बघा काय झालं, की 0 1 2 3 आलं. आयला आपण आतमध्ये ऍक्सेस केला, इन्क्रिमेंट केलं आणि मग पुढे काय आहे, की 5 झाल्यानंतर नेक्स्ट काय होतंय, की आयची व्हॅल्यू 5 आहे आणि त्यावेळेसच हा ब्रेक झालेला आहे. तो 5 पासून पुढे म्हणजे 6 पासून 9 पर्यंतचा डेटा आपल्याला येणारच नाहीये. इथं येणारच नाहीये. ठीक आहे. सो अशा प्रकारे हे काय होतं, की एक्झिक्यूट होणार आहे. तर बघा, एवढं ब्रेक स्टेटमेंट म्हणजेच काय असतं, की आपल्याला ॲबनॉर्मल स्टॉप करायचं असेल, तर आपण काय करतो, हे ब्रेक यूज करत असतो. ब्रेक जे आहेत ते यूज करणार आहोत. कधी, जेव्हा आपल्याला ॲबनॉर्मल स्टॉप करायचं असेल त्या केसमध्ये. ठीक आहे. तर बघा, मी इथं पेस्ट करतो. ठीक आहे. सो इथं मी लिहिलेला आहे, केम आउट ऑफ वगैरे आलेला आहे. सो या, हे काय झालं, की आपण नॉर्मली ब्रेक स्टेटमेंट पाहिलं. या ब्रेक स्टेटमेंट सारखंच काय असतं, तर कंटिन्यू स्टेटमेंट असतं. ठीक आहे. जसं ब्रेक पाहिलं, ब्रेक काय करतो, की ब्लॉक करणार आहे. ठीक आहे. ब्लॉक करून बाहेर येणार आहे. बट जसं की आता बघा, काय झालं, की तुम्ही बाईक चालवत आहात आणि एखाद्या पर्टिक्युलर पॉइंट नंतर बाईक काय झाली, पंक्चर झाली. तर पंक्चर नंतर सुद्धा तुम्ही कंटिन्यू करताय. इव्हन इफ सर्टन कंडिशन मॅच झाली, त्यानंतर सुद्धा काय आहे, की फक्त तेवढ्यापुरतं काय केलं जाईल, स्किप करून, म्हणजे थोडा वेळ थांबालच ना पंक्चर झाल्यानंतर. तर तसं तो कंटिन्यू म्हणजेच काय, की पर्टिक्युलरली त्या स्टेटमेंटला किंवा त्या पर्टिक्युलर कंडिशनला तेवढं स्किप केलं जातं. जसं की आता सपोज, की गाडी पंक्चर झाल्यानंतर तुम्ही एक जण बसून जाताय, दोघं जण नाही, असं सपोज. ठीक आहे. दोघं जण गेलेला होता, बट गाडी पंक्चर झाल्यानंतर काय केलं, की तुम्ही एक जणच बसून चाललाय. सो पर्टिक्युलरली
त्या कंडिशनला आपण काय म्हणतो की कंटिन्यू म्हणतो. सो पहिली तेवढी स्टेटमेंट किंवा तेवढा कोड जो आहे तो स्किप करून बाकीचा कंटिन्यू केला जातो. ठीक आहे. सो बघा, इट इज यूज टू ब्रिंग द प्रोग्राम control bring program control to the beginning of the loop. परत तो कुठं घेऊन जाईल की नेक्स्ट इटरेशनला जनरली घेऊन जातो हा. तर बघा पुढे द कंटिन्यू स्टेटमेंट keeps some lines of code inside the loop. ठीक आहे. and continues. ठीक आहे. and continues with the text. with the next iteration. ठीक आहे. पुढच्या इटरेशनला जाणार आहे तेवढंच सोडून. ठीक आहे. इट इज मेनली used for a condition so that we can skip some code for a particular condition. एखाद्या पर्टिक्युलर कंडिशन साठी आपण काय करतो तर कोडला स्किप करत असतो. ठीक आहे. पर्टिक्युलर एखाद्या कंडिशनला स्किप करेल. तो या मी काय करतो, एक कंडिशन लिहितो इथं बघा, कोडला जाईल. सपोज आपण हे जे काही केलेलं ना 5 त्या इथं ब्रेक केलेलं त्याच्याऐवजी आपण कंटिन्यू लिहूया असं. तो काय होणार आहे की फक्त 5 हे स्किप होईल आणि बाकीचं सर्व काय होईल रन होणार आहे. बघा इथं आधीच प्रिंट करतोय ना म्हणून होत आहे. तो याला आपण ह्या इफ लूप नंतर प्रिंट करूयात. बघूया काय होतं. सो बघा इथं 0 1 2 3 4 आलं, 5 नाही आलेलं बघा, डिरेक्टली 6 7 8 9 असं आलेलं आहे. पर्टिक्युलरली जेवढं म्हणजे जेव्हा आपण i इज इक्वल्स टू 7 आहे, सॉरी 5 आहे, मी हवं तर इथं r करतो, i इक्वल्स टू 7 आहे, त्यावेळेस सुद्धा मला काय करायचं याला स्किप करायचं आहे. बघा काय झालं तर 5 आणि 7 जे आहेत ते आलेलेच नाही आहेत. 5 आणि 7 जे आहेत ते आलेलेच नाही आहेत. सो त्या पर्टिक्युलर कंडिशन्सना यानं काय केलं स्किप केलेलं आहे. तर तुम्हाला आउटपुटमध्ये फक्त एवढंच दिसणार आहे. ठीक आहे. सो बघा नेक्स्ट इथं समजलंय ना हे काय झालं की आउटपुटमध्ये 0 1 2 3 4 पर्यंत आलं, 5 ला स्किप केलं, 6 प्रिंट झाला, 7 ला स्किप केला आणि 8 and 9 आलं. ठीक आहे. तो अशा प्रकारे हा कोडला एक्झिक्यूट करेल. सेकंड या तर हे समजण्यासाठी मी कॉपी करतोय. ठीक आहे. आणि इथं जाऊन पेस्ट करेल. लाईक दिस. आपण कोडही कॉपी करणारच आहोत पूर्ण आणि इथं जाईल खाली मी पेस्ट केला, कॉपी पेस्ट आणि आपण हा जो एवढा कोड आहे याला कॉपी करतोय आणि इथं पेस्ट केला मी. या
तो अशा प्रकारे हे काय असतं की कंटिन्यू स्टेटमेंट असणार आहे. ठीक आहे. तो आता लास्ट स्टेटमेंट आहे, दॅट इज गो टू स्टेटमेंट. एवढं बघून आपण आज काय करेल, थांबणार आहोत. तर बघा, गो टू स्टेटमेंट. ठीक आहे. गो टू स्टेटमेंट हे काय असतं तर जम्पिंग साठी यूज केलं जातं. एका पॉइंट कडून दुसऱ्या पॉइंट कडे डिरेक्टली जर का जम्प करायचं असेल तर हे गो टू स्टेटमेंट यूज केलं जातं. तर बघा, इट इज नोन ॲज जम्प स्टेटमेंट इन अ सी. ठीक आहे. ॲज द नेम सजेस्ट काय, गो टू स्टेटमेंट is used to transfer the program control to a predefined label. ठीक आहे. आपण एखादा प्रीडिफाईन्ड लेबल कडे जर का आपल्याला स्टेटमेंट काय करायचं असेल, ट्रान्सफर करायचं असेल तर गो टू स्टेटमेंट यूज करतो. त्यानंतर पुढे बघा, द गो टू स्टेटमेंट can be used to repeat some part of code. ठीक आहे, for a particular condition. ठीक आहे. एखाद्या पर्टिक्युलर कंडिशन साठी आपण काय करतोय की ह्याला एक्झिक्यूट करत असतो. सो इट कॅन बी यूज और इट कॅन ऑल्सो बी यूज, असं लिहितो मी. इट कॅन ऑल्सो बी यूज टू ब्रेक द मल्टिपल लूप्स which can't be done by using a single break. एकाच ब्रेकनं जर का आपल्याला पॉसिबल नसेल मल्टिपल लूपला क्लोज करणं, तर त्या केसमध्ये सुद्धा आपण काय आहे हे यूज करू शकतो. ठीक आहे. However, using go to is avoided ओके, हे जाऊ देत. तर बघा, याला कसं लिहिलं जातं तर आधी लेबल याचा डिक्लेअर केला जातो. तो मी इथं सिंटॅक्स लिहितो, कोलन सिंटॅक्स. ठीक आहे. एंटर केलं आणि इथं काय असेल, सिंटॅक्स कसा द्यायचा असतो तर आधी लेबल डिक्लेअर करा. ठीक आहे. लेबल असेल एखादं, कोणतंही नाव तुम्ही डिक्लेअर करू शकता आणि याच्यानंतर काय असेल की काही सम पार्ट ऑफ द कोड, काही कोड असेल याच्या अंडर. ठीक आहे. आणि मग हे इंडेंटेशन द्यायलाच हवं असं काही नाही आहे. आणि मग काय असेल की गो टू नावाचं हे स्टेटमेंट आणि स्पेस करून त्या लेबलला, जे लेबल तुम्ही यूज केलंय त्या लेबलचं नाव द्यायचं इथं. त्या लेबलचं नाव द्यायचं आहे. आता सपोज की आपण काय करतोय, एखादा टेबल डिक्लेअर करत आहोत. ठीक आहे. टेबल म्हणजे पाढे क्रिएट करायचे आहेत आपल्याला 1 ते 10 मधले. ठीक आहे. सो हे जर का प्रिंट करायचे असतील तर कसे करेल बघा, 1 ते 10 चे पाढे आपल्याला क्रिएट करायचे आहेत. तर त्यासाठी मी हे सर्व काही रिमूव्ह करतो आणि इथं काय असेल की नम कॉमा I इक्वल्स टू 1 असणार आहे. सेमिकोलॉन दिलं, एंटर केलं आणि पुढे काय असेल की प्रिंटएफ मध्ये मी काय की एंटर दी नंबर
whose table you want to print. ठीक आहे. तर तो जो काही नंबर आहे त्याला एंटर करा म्हणतोय आपण. सेमीकोलन दिला आणि इथं स्कॅनएफनी आपण तो नंबर घेणार आहोत. तो कसा घ्यायचा तर %d इंटिजर टाईपचाच आहे म्हणून कॉमा करून एम्परसेंड करून आपण तो नंबर मध्ये सेव्ह करेल. ठीक आहे. नंबर मध्ये सेव्ह करणार आहोत. एंटर केलं. त्यानंतर पुढे टेबल असं मी एक लेबल देतोय टेबल आणि कोलन देऊन याच्या अंडर आपण प्रिंट लिहितोय. प्रिंटएफ काय करायचंय तो कोटेशन मार्क मध्ये %d मल्टिप्लाइड बाय %d म्हणजेच कसं की सपोज आपण 5 चा पाढा करतोय सो 5 मल्टिप्लाइड बाय 1 इज इक्वल्स टू 5 असं द्यायचं आहे आपल्याला. ठीक आहे. सो बघा 5 मल्टिप्लाइड बाय 1 इज इक्वल्स टू 5 म्हणून आपण असं लिहिलं आणि प्रत्येक वेळेस नवीन लाईनला जा. कॉमा करा इथं कोटेशन मार्क नंतर आणि नंबर दिला कॉमा करून आय दिलाय म्हणजे इथं 5 असेल मल्टिप्लाइड बाय आपला हा इटरेटर्स आहे तो इटरेटर म्हणजे इटरेबल व्हेरिएबल आहे आय आणि इथं काय असेल तर नम मल्टिप्लाइड बाय आय असणार आहे. म्हणजे इथं 5 मल्टिप्लाइड बाय 1 इज इक्वल्स टू 5 कारण 5 मल्टिप्लाइड बाय 1 चा रिझल्ट काय येतोय 1च येणार आहे. सॉरी 5च येणार आहे. सो 5 येणार तिथं. आणि प्रत्येक केसमध्ये आपण आय ला इन्क्रिमेंट करेल कितीनं 1 न. सो हे झालं. मग आपण आता इथं एक कंडिशन लिहिणार आहोत. काय कंडिशन लिहायची जर का आय हा लेस दॅन 11 असेल तर म्हणजे 10 पर्यंत जाईल हा. ठीक आहे. आणि याच्या अंडर आपण काय करणार आहोत तर गो टू लिहिल गो टू आणि काय नाव दिलंय आपण टेबल नाव दिलेलं आहे. बस गो टू कुठं जायचंय तर जोपर्यंत आय हा लेस दॅन 10 आहे तोपर्यंत आपल्याला काय करायचंय इकडं ह्या टेबलच्या अंडर जायचं आहे म्हणजे हे प्रिंट होईल. ठीक आहे. सो रन मध्ये जाऊन रन मॉड्यूल जर का केलं आता मी कोणताही नंबर देऊ शकतो. मी 6 दिलं. ठीक आहे. सो 6 दिल्यानंतर काय होणार 6 चा पाढा आला बघा 6 मल्टिप्लाइड बाय 1 इज इक्वल्स टू 6 12 18 हे कुठपर्यंत गेलं 60 पर्यंत गेलेलं आहे. तसंच तुम्ही परत रन करा. कोणताही नंबर जो तुम्हाला वाटतोय तो द्या. मी 9 दिला तर 9 चा पाढा आला. असं अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता हे प्रिंट करू शकता. ठीक आहे. तो हे आउटपुट तुम्हाला असं दिसणार आहे. ओके. तुम्ही हे स्निपिंग टूल न सुद्धा घेतोय म्हणजे तुम्ही बघू शकता आउटपुट. या असं आणि मग पुढे जाऊन आपण काय करेल की कोड लिहिणार आहोत. हा जो काही कोड आहे सॉरी so copy and then paste it here. तो कलर येत नाहीये म्हणून मी इकडं पेस्ट करतो आणि मग हा कोड सिलेक्ट करेल जे की कलर्ड असेल ते तुम्हाला रिलेटेड असणार आहे म्हणून. ठीक आहे. तुम्हाला फॅमिलियर वाटावं म्हणून आपण काय केलंय लिहिलेलं आहे. तो बघा हे होईल असं. ठीक आहे. आणि इथं तो अशा प्रकारे हे काय होईल की एक्झिक्यूट होईल आणि आता तुम्ही एवढ्यातच प्रॅक्टिस करा
की कसं कसं करता येईल आणि कसं एक्झिक्यूट करता येईल वगैरे वगैरे. ठीक आहे. आणि पुढे काय असणार आहे की आपण उद्या फंक्शन्स पाहूयात. ठीक आहे. फंक्शन्स कोणते कोणते असतात, कसे असतात ते पाहूयात. तो रन मध्ये गेलो, सॉरी, इथं सेव्ह करून ठेवतो. उद्या फंक्शन्स पाहिल, जमलं तर वाचून या आणि याची प्रॅक्टिसही करणार आहात. ऑनलाईन कंपायलर बघाल किंवा मोबाईलवरून करत असाल तर मोबाईलवरती सुद्धा हे ऑनलाईन कंपायलर्स असतात, तो ट्राय कराल. ठीक आहे.